पुण्यातील 17.5 नळी ग्रामस्थ जे आहेत ते वेगवेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहेत। माझ्या समेत अमोल नाना तुपे, त्यांना काय सांगाल? आंदोलन करतात, काय मागणी घेऊन आंदोलन करतात? आमची प्रमुख मागणी आहे, तुम्ही पिण्याचं पाणी आम्हाला लवकरात लवकर द्या। आज बी टँकरनी आम्ही स्वतःच्या पैशांनी टँकर घेऊन येतोय। आज महानगरपालिकेने कधी स्वतःचा टँकर सुद्धा आम्हाला पाठवलं नाही। 168 कोटी 40 लाख रुपये घेऊन जर आमच्या सुविधा होत नसतील तर आम्हाला मग महानगरपालिकेमध्ये जाऊन काय फायदा झाला? आमची ग्रामपंचायत असताना आम्ही भरपूर लोकांकरता चांगली कामं केली होती, मग महानगरपालिका का काम करत नाही? खरं तर सर 100 कोटीपेक्षा अधिकचा टॅक्स जो आहे तो शहरामध्ये जमा होतो, परंतु आपण या ग्रामस्थांना सुविधा देत नाही असा आरोप होता। निश्चित यांचा जो आरोप आहे त्याच्या अनुषंगानं आज मी त्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या ज्या 6 ते 7 मागण्या आहेत त्या अनुषंगानं मी पुढच्या आठवड्यामध्ये वॉर्ड स्तरावरचे जे काही विषय आहेत आणि काही मुख्य खात्या स्तरावरचे विषय आहेत, विशेषतः पाणी पुरवठ्याचा एक विषय आहे, आरोग्याच्या समस्या आहेत या आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीमध्ये मी मुख्य खात्याचे जे संबंधित अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ एक पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण एक बैठक लावणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये यांचं सर्व शिष्टमंडळ चर्चा करून यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करतो। कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, पिण्याचं पाणी नाही, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या इथं मिळत नाहीत। खरं तर मोठ्या प्रमाणात टॅक्स देऊन सुद्धा एक सुविधा नेमकं काय मिळत नाही? पिण्याच्या पाण्याचं जे आहे ते लष्कर पाणी पुरवठा विभागामार्फत नियोजन केलं जातं, नियंत्रण केलं जातं। तर त्या बाबतीमध्ये मी आताच आपल्याला बोललो, 1 ते 2-3 दिवसामध्ये आपण लष्कर पाणी पुरवठ्याचे अधिकारी जे आहेत त्यांच्यासमवेत एक बैठक लावणार आहोत। कचऱ्याच्या समस्या ज्या असतील त्या वॉर्ड स्तरावरचा विषय आहे, मी त्याच्या बाबतीमध्ये व्यक्तिशः त्या संबंधित आरोग्य कोटीवर जाऊन जर काही कमतरता असेल, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असेल तर त्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देतो, जेणेकरून या ठिकाणी त्यांना परत आंदोलन करण्याची वेळ येऊ नये। मला खरं तर तुमच्या भागातून 2 आमदार आहेत सत्ताधारी, तरी सुद्धा तुम्ही ग्रामस्थ आंदोलन करतात। त्याचं कारण असं, आम्ही आमदारांना बी वेळोवेळी 2 आमदार आमचे आहेत, त्यांना वेळोवेळी आम्ही सगळे ग्रामस्थ जाऊन सांगत असतो तर आमच्याकडे लक्ष द्या। उलटे हे सत्तेतले आमदार आहेत, त्यांनी भरपूर निधी आणायला पाहिजे आणि हे अशा आंदोलन होणारच नाही, हे आंदोलन असे होणार नाही या भविष्यामध्ये, असं त्यांनी विचार केला पाहिजे। कारण ते सत्तेत आहे, त्यांना म्हणून तेवढा फंड गावाला आणता येईल, पण असं काय होता नाही इथं दिसत नाही। आपण पाहिलं की या ठिकाणी हडपसरला 2 आमदार आहेत, परंतु कोणत्या पद्धतीच्या सुविधा या सगळ्या नागरिकांना मिळत नाहीत। यासाठी जे सगळे नागरिक आज पुण्यातील 17.5 नळी ग्रामपंचायतीच्या समोर आंदोलन करताना दिसत आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।